नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण वाढवण बंदर, न्यू लिटरसी प्रोग्राम, हॅलो गाफर गिब्बन अभयारण्य, नवीन जिल्हा निर्माण या संदर्भात अधिकार राज्य सरकारला आहेत का केंद्र सरकारला आहेत या संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजचे आप डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे वाढवण बंदरा संदर्भात। या ठिकाणी सर्वप्रथम न्यूज पाहूया। वाढवण बंदराचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, आपल्या देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून या ठिकाणी वाढवण बंदराचा विकास केला जाणार आहे आणि आपल्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या बंदराची निर्मिती केली जाणार आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे या संदर्भात मागच्या काही दिवसांमध्येही बरेचसे प्रश्न आपण डिस्कस केले आहेत। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण या प्रश्नांची चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम पाहूया प्रश्न क्रमांक 1। वाढवण बंदर कोणत्या उपक्रमाअंतर्गत प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित केले जात आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही भारत सरकारचा सागरमाला प्रकल्प आहे या सागरमाला प्रोजेक्टच्या अंतर्गत या ठिकाणी वाढवण बंदराचा विकास केला जात आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। प्रश्न क्रमांक 2, वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणते जवळचे विद्यमान बंदर पूरक ठरेल? म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सरळ प्रश्न असा आहे की वाढवण बंदराच्या सर्वात जवळचे महाराष्ट्रातील दुसरे कोणते बंदर आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे त्याच्या जवळचे सर्वात जे बंदर आहे ते आहे नवाशेवा बंदर, जे की या ठिकाणी आपल्याला मुंबई या ठिकाणी दिसते। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 3, जो की मित्रांनो या ठिकाणी न्यू लिटरसी प्रोग्राम संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। न्यू लिटरसी प्रोग्राम संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम अंतर्गत साक्षरतेची व्याख्या केवळ वाचनाची आणि लिहिण्याची क्षमता म्हणून केली जाते। विधान 2, संपूर्ण साक्षरतेची व्याख्या राज्य केंद्रशासित प्रदेशात 100% साक्षरता प्राप्त करणे अशी केली जाते। विधान 3, पुनर्भाषित साक्षरतेमध्ये डिजिटल आणि आर्थिक साक्षरता यासारख्या कौशल्यांचा समावेश होतो। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो, सर्वप्रथम जे काही विधान आहे त्यांची चर्चा केली असता या ठिकाणी जे काही न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम आहे या प्रोग्रामच्या अंतर्गत साक्षरतेची जी काही व्याख्या आहे त्यामध्ये वाचन कौशल्य, लिहिण्याचे कौशल्य, त्याचबरोबर जे काही आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता आहे यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। या ठिकाणी जे काही संपूर्ण साक्षरतेची व्याख्या आहे ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि जे काही राज्य आहेत यांचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये संपूर्ण साक्षरतेच्या व्याख्यामध्ये एकूण साक्षरतेच्या 95% साक्षरता या ठिकाणी असणं आवश्यक आहे। या ठिकाणी 100 हा जो आकडा आहे तो चुकीचा आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पुनर्भाषित साक्षरतेच्या व्याख्येमध्ये डिजिटल आणि जी काही आर्थिक साक्षरता आहे यासारख्या कौशल्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे। म्हणजेच मित्रांनो, जे काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी, फक्त विधान क्रमांक 3 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4, जो की मित्रांनो या ठिकाणी हॅलो गाफार गिब्बन अभयारण्य संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। हॅलो गाफार गिब्बन अभयारण्यातील वनस्पतीबाबत खालील विधाने विचारात घ्या किंवा खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। अभयारण्याच्या वनस्पतीमध्ये खालच्या छतातील विविध सदाहरित झुडपे आणि औषधी वनस्पतींचा समावेश होतो। या ठिकाणी जे काही हॅलो गाफार अभयारण्य आहे या ठिकाणी सदाहरित वनस्पती आढळतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आढळतात। हे या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी नवीन जिल्हे निर्माण कशा प्रकारे होतात आणि त्या संदर्भात अधिकार राज्य सरकारला आहेत का केंद्र सरकारला आहेत या संदर्भात तो एकूण प्रश्न आहे। सरळ प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते विधान भारतातील नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये राज्य सरकारांच्या भूमिकेचे अचूक वर्णन करते? तर मित्रांनो, या ठिकाणी नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे खालील विधानाच्या माध्यमातून आपल्याला विचारण्यात आलं आहे। आणि या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचे योग्य उत्तर राहील
पर्याय बी राज्य सरकारांच्या कार्यकारी आदेश किंवा विधानसभेत पारित केलेल्या कायद्याद्वारे नवीन जिल्हा निर्माण करण्याचा, बदलण्याचा किंवा आहे तो जिल्हा रद्द करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्य सरकारला आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 30 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।